ओडिशा रेल्वेमध्ये काय झालेलं आहे बघा। मृतांच्या ढिगाऱ्याखाली एका शोकाकुल पित्याने आपल्या मुलाचा शोध घेतल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हा मुलगा आपल्या वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी रेल्वेने गेला होता। त्यावेळेस काय झालं बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेल्वे अपघातानंतर घटनास्थळाजवळील एका शाळेत मृतदेहांचा ढिगारा दिसत आहे। व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आपल्या मुलाच्या शोधात अनेक मृतदेह पडताळून पाहताना दिसत आहे। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। ती व्यक्ती रडते आणि म्हणते की त्यांनी सर्व मृतदेह शोधून पाहिले आहेत, परंतु त्यांचा मुलगा सापडला नाही। व्हिडिओ दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव रवींद्र शॉ असल्याचे सांगितले जात आहे। या वडिलांच्या तोंडून जे शब्द निघालेले आहेत ते पाहून, ते ऐकून तुमच्या डोळ्यातही अश्रू येईल। आपला मुलगा गोविंद शॉ सोबत ते प्रवास करत होते। कुटुंबावरील 15 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वडील आणि मुलगा दोघेही बाहेरगावी जात होते। आता अपघातात मुलगा बेपत्ता असल्याने वडील अस्वस्थ झाले आहेत। व्हिडिओ बनवणारी व्यक्ती विचारते, तुम्हाला मुलगा मिळाला का? त्यावर ते उत्तर नाही देतात। त्यांच्या तोंडून जे शब्द पडले ते ऐकून मन सुन्न होते। मिला बेटा आपको? मिलता नहीं अभी तक। नहीं मिला? पुलिस को बताया आपने? हाँ, थोड़ा बात करते। हतबल झालेले या पित्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे।